हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 14. शांत उदित अव्यपदेश्य धर्मानुपाती धर्मी. भूतकाळातील शांत, वर्तमान काळातील उदित आणि भविष्य काळातील अव्यपदेश्य अशा तिन्ही वेळी जो धर्म पालन करून राहतो तो धर्मी होय. शांत, उदित, अव्यपदेश्य अशा धर्माप्रमाणे जो वर्तणूक करतो तो धर्मी होय. प्रत्येकाला जन्मताच हे 3 धर्म प्राप्त होतात. त्यापैकी कोणत्या तरी धर्माचे तो पालन करत असतो. या धर्माचे जो पालन करतो त्याला धर्मी म्हणायचे. शांत. शांत धर्म म्हणजे मागे भूतकाळात होऊन गेलेला, आज नोकरी करणाऱ्याचा लहानपणी विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करणे हा शांत धर्म होता. उदित. उदित धर्म म्हणजे आत्ता चालू स्थितीत आचरण करत असलेला धर्म. आज नोकरी करणे हा उदित धर्म आहे. अव्यपदेश्य. पुढे भविष्य काळात आपण आचरण करणार असू तो धर्म म्हणजे अव्यपदेश्य धर्म होय. नोकरीमधून निवृत्त झाल्यावर जो काही धर्म स्वीकारला जाईल तो उदित धर्म होय. कदाचित निवृत्तीनंतर समाजसेवा करू, स्वतःचा व्यवसाय सुरू करू, तो आज माहीत नसलेला म्हणजे अव्यपदेश्य धर्म होय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येकाचा धर्म सतत बदलत असतो. काळाबरोबर आपले ज्ञान वाढते, अनुभवात भर पडते, आजूबाजूची परिस्थिती बदलते, याचा आपल्यावर परिणाम होतो. यामुळे आपला धर्म बदलतो. नोकरी करणारा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, त्याचा धर्म अर्थातच बदलतो. याचा अर्थ धर्म शून्यातून उत्पन्न होत नाही, तो सद्य परिस्थितीतून निर्माण होतो. एक धर्म शांत होतो आणि दुसरा उदित होतो, तिसरा आज माहीत नसतो. धर्मापेक्षा धर्मी वेगळा असतो. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा अर्थ अध्यात्माला अपेक्षित नाही. प्रत्येकाच्या अंगी अनेक धर्म सुप्तावस्थेत साचलेले असतात. त्यापैकी ज्या धर्माला अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल तो धर्म आचरण्यासाठी बाहेर येतो. धर्मापेक्षा धर्मी म्हणून कोणीतरी वेगळा आहे. याचा अर्थ धर्म हा धर्मीवर भासमान असतो, तो त्याला चिकटत नाही. धर्म धर्मीवर लादला जात नाही. स्थळ काळाबरोबर तो बदलतो. याचा अर्थ धर्मबदल धर्मीच्या ज्ञानावर, इच्छाशक्तीवर, विचारांवर, मर्जीवर अवलंबून असतो. माणसाला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य तो धर्म माणूस निवडू शकतो. स्वतःचे भविष्य स्वतः घडवू शकतो. परंतु याचबरोबर हेही सत्य आहे की काळाचा ओघ सतत वाहत असतो. त्याचे वाहणे तुमच्या मर्जीवर, इच्छेवर अवलंबून नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असा काळ त्याचा तो वाहत राहणार आहे. सृष्टीमध्ये आणि तुमच्या जीवनात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येत राहणार आहे. हे ओळखावे आणि जाणावे. काळाच्या ओघात फारसा बदल करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या अत्यावश्यक गरजा ओळखाव्यात. अवास्तव भोगांच्या मागे लागून गरजा वाढवू नयेत. भौतिक सुखांच्या मागे धावून आपले आयुष्य देहादी इंद्रियांचे चोचले पुरवण्यात वाया घालवू नये. आपल्या गरजांपुरता कालोघात माफक बदल करून आपले जीवन समाधानात, आनंदाने व्यतीत करावे. शक्यतो काळासह वाहत या सृष्टी लीलेला साक्षी राहून जीवन जगावे. या साक्षी राहण्याने 2 गोष्टी प्राप्त होतील. एक म्हणजे काळाच्या विरुद्ध न वागल्याने जीवनात दुःख कमी प्रमाणात वाट्याला येईल. दुसरे म्हणजे साक्षीत्वाने आत्मप्राप्ती होईल. हरिओम.